Hello students, very good morning to all of you. Today we'll discuss some problems based on the part whatever we have covered till now. Correct? बाळांनो स्टार्ट आपण कुठून करूया? व्हॉल्यूम पासून. ओके, त्याच्यामध्ये सेल्फ टेस्ट फर्स्ट. ओके, सोबत घेऊन बसा बाळांनो. दॅट इज सेल्फ टेस्ट फर्स्ट. सेल्फ टेस्ट फर्स्ट. ओके, आतापर्यंत जो काय पार्ट झाला, ओके, त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये ओके मॅक्सिमम आहेत. ओके, ते आपण डिस्कस करूया अगोदर. these are some formulas. Okay, you should by heart. करेक्ट, खूप महत्वाचे फॉर्म्युलेज आहेत हे. ओके, परत परत तुम्ही ह्या फॉर्म्युलेजला रिवाइज करा. ओके, फर्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करूया आपण. ओके, खूप महत्वाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि बेसिक प्रॉब्लेम्स आहेत. ओके, फर्स्ट द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अमॉंग द क्वांटिटीज इज. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी विचारली फर्स्ट क्वेश्चन मध्ये. करेक्ट ना? येस. मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय असते? Property of system which is independent on amount of matter present in the system. करेक्ट ना? सिस्टीम मध्ये मॅटर जे आहे त्याच्यावरती जर ती क्वांटिटी किंवा त्याच्या अमाऊंट वरती जर डिपेंड नसेल, ओके, तर दॅट इज कॉल्ड एज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग मास काय आहे? मास इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे. व्हॉल्यूम इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, अमाऊंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे. एन्थॅल्पी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पाहिलं आपण हे काल, एन्थॅल्पी. And remaining is what? Mass divided by volume. Mass divided by volume is equal to as the density, and density, okay, is independent on amount of matter. Correct ना? Okay, is कितीही मॅटर घ्या, ओके, डेन्सिटी काय राहते? सेम राहते. 1 ग्रॅमची सेमच राहते. ओके, आणि 1000 ग्रॅमची सुद्धा काय राहते? सेम राहते. इट मीन्स डेन्सिटी इज द यस आन्सर. करेक्ट? ओके, मग त्यालाच कन्वर्ट करून दिलेलं आहे मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज इक्वल टू काय? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. येते लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 व्हॉट? 1 ग्रॅम H2 गॅस. 1 ग्रॅम काय दिलेला आहे? H2, ओके, एक गॅस दिलेला आहे ऍट STP स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर is expanded so that the volume is doubled. एक्सपांड झालेला आहे. ओके, कितीपर्यंत? व्हॉल्यूम डबल होईपर्यंत. ठीक आहे. मग ऍट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर वी नो दॅट, ओके, येस, 1 मोल इज इक्वल टू हाऊ मच? 22.4 लिटर. बरोबर आहे ना? ओके, मग आता हायड्रोजन 2 ग्रॅम साठी 1 मोल हायड्रोजन मीन्स व्हॉट? 2 ग्रॅम. 2 gram corresponds to how much? 22.4 liter. Then 1 gram corresponds to how much? समजलं का? 1 gram साठी किती येतं व्हॉल्यूम? डेफिनेटली हाफ ऑफ दिस 11.4 लिटर येतं ना? ओके, येस. 2 ग्रॅम साठी 22.4 लिटर आहे, तर 1 ग्रॅम साठी हाफ येईल. ओके, म्हणजे काय की 1 ग्रॅम साठी तुम्हाला व्हॉल्यूम मिळालं फॉर 1 ग्रॅम. ओके, व्हॉल्यूम ऑफ H2 is equal to how much? 11.4 liter. मग हे व्हॉल्यूम काय झालं सांगितले? डबल व्हॉल्यूम. डबल ऑफ दिस is equal to how much? 22.4 liter. म्हणजे हे काय झालं? V2 आणि हे काय झालं? V1. मग एक्सपान्शन झालेलं आहे. बरोबर आहे ना? ओके, फॉर्म्युला काय? W is equal to minus P external V2 minus V1. बरोबर आहे ना? वर्क डन विचारलेलं आहे तुम्हाला. आता पी एक्सटर्नल किती असणार आहे गॅस मध्ये? प्रेशर इज 1 एटमॉस्फिअर. करेक्ट? सो 1 एटमॉस्फिअर, ओके, ठेवायची गरज पण नाही तसं. 1 V2 किती आहे? 22.4 लिटर मायनस 11.4 लिटर. ओके, आणि हे काय आहे? एटमॉस्फिअर मध्ये आहे. इट मीन्स इट कम्स आउट टू बी 11.4, ओके, लिटर एटमॉस्फिअर. करेक्ट आहे का? ओके, मायनस एज इट इज असणार आहे. वर्क डन कशामध्ये? मायनस मध्ये असणार आहे. ठीक आहे ना? ओके, पण आता वर्क डन जे आहे किती झाले एवढंच विचारलं त्याने. ओके, येस, इथं मायनस वगैरे काही साइन दिलेले नाही. सो ऑप्शन इज व्हॉट? सी. ऑप्शन इज सी. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 5.
For the combustion reaction at 298 Kelvin, which of the following alternative is correct? एक रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला, what twice Ag solid plus half O2 gas, which is converted into twice Ag2, which is again solid. आता इथं स्टेट्स खूप महत्वाच्या आहेत, बरोबर आहे ना. केमिकल रिएक्शन साठी दिलेलं आहे. ओके, आणि डेल्टा एच आणि डेल्टा यू मधलं रिलेशन विचारलंय. डेल्टा एच अँड डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन. काय रिलेशन केमिकल रिएक्शन साठी? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन सी आर टी. करेक्ट. डेल्टा एन जी ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. डेल्टा एन जी म्हणजे गॅस नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे ना. गॅसेस मोल्स किती आहेत बघा, N2 मायनस N1. N2 काय आहेत? 0 आहेत. मायनस इथं गॅस मॉलिक्युल्स आहेत का? नाही. इथं गॅस मॉलिक्युल नाही. मग सॉलिड सॉलिड कॅन्सल झाले सगळे. ठीक आहे, फक्त एकच गॅस मॉलिक्युल आहे, तो पण हाफ आहे, O2. बरोबर आहे ना. ओके, येस, हाफ. करेक्ट. म्हणजे किती येईल? ह्याला तुम्ही 0.5 लिहाल, मायनस 0.5. बरोबर आहे का? सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस 0.5 RT. आता मला सांगा, ओके, हा डेल्टा यू मधून ओके एवढी क्वांटिटी तुम्हाला मायनस करायची आहे. याचा अर्थ काय? डेल्टा एच ची व्हॅल्यू काय झाली? डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येणार आहे? लेस येणार आहे ऍज कम्पेअर टू डेल्टा यू. का लेस का झाली? कारण हे तुम्ही मायनस करता त्याच्यामधनं, म्हणून डेल्टा एच ची व्हॅल्यू जी काय फायनल असणार आहे, डेल्टा यू मधनं मायनस करून जी काय व्हॅल्यू येणार आहे ती डेल्टा एच ची व्हॅल्यू असणार आहे. करेक्ट ना. ओके, म्हणजे डेल्टा एच काय झाला? लेस दॅन डेल्टा यू. Understood? So this is the option. Next बघा, question number 6. Question number 6. An adiabatic expansion, adiabatic process. Adiabatic साठी काय असतो? Q is equal to 0. Straight forward आणि yes, easy question आहे. Question number 7. चेक करा. Yes. For which of the following change delta H is not equal to delta E? डेल्टा ई म्हणजेच काय? ओके, येस, डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा यू लिहा किंवा डेल्टा ई लिहा, दोन्ही एकच. H2 प्लस I2 गॅस. ठीक आहे ना. ओके, H2 गॅस प्लस I2 गॅस, which gives twice HI. मला सांगा, ओके, नंबर ऑफ मोल जर डेल्टा एन जी ची व्हॅल्यू ह्या केस मध्ये काय येते? 0 येते. ओके, म्हणजेच काय येणार आहे इथं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. करेक्ट. ह्या इक्वेशन मध्ये ठेवलं आपण डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. ही व्हॅल्यू काय होणार आहे? 0 होणार आहे केस मध्ये. ओके, दुसरं इक्वेशन काय आहे? HCl aqueous प्लस NaOH aqueous gives NaCl aqueous प्लस H2O liquid. ह्या केस मध्ये सुद्धा डेल्टा एन जी काय आहे? 0 आहे. सो डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार आहे? डेल्टा यू. करेक्ट. गॅस आहे का इथं? कुठले मॉलिक्युल्स? गॅसेस मॉलिक्युल्स आहेत का? नाही, ॲक्वेस आहेत सगळे. ठीक आहे. कार्बन सॉलिड प्लस O2 गॅस विच फॉर्म्स CO2 गॅस. आता इथं 1 मोल आहे, इथं सुद्धा किती आहे? 1 मोल आहे. N2 मायनस N1 इज इक्वल टू काय होणार आहे? 0. Nc इज इक्वल टू 0. ओके, अँड लास्ट केस N2 gas plus thrice H2 gas gives what? Twice NH3 gas. ओके, काय बघा बरं, डेल्टा एन जी N2 मायनस N1. N2 किती आहेत? 2 मोल्स आहेत. आणि N1 किती आहेत? 4 आहेत का? क्वेश्चन बघायचे. ठीक आहे. 2 मायनस 4 इज इक्वल टू मायनस 2. करेक्ट. सो डेल्टा एन जी, सॉरी, डेल्टा H is equal to delta U plus minus 2. बरोबर आहे ना. ओके, RT समजलं हे. सो डेल्टा H
इज इक्वल टू डेल्टा यू प्लस, सॉरी इथे काय घ्या, मायनस 2 RT. करेक्ट. मग हे दोन्ही इक्वल असतील का आता? नाही. इन दिस केस डेल्टा एच इज नॉट इक्वल टू डेल्टा यू किंवा डेल्टा ई लिहा, एकच. क्लियर? सो ऑप्शन इज डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय आहे बघा क्वेश्चन. 10 ची गरज नाही आपल्याला अजून, तो अजून पुढे येणार आहे. हीट कॅपॅसिटी, मोलार हीट कॅपॅसिटी वगैरे झालेलं नाही अजून. ओके. नेक्स्ट बघा फॉर 11, क्वेश्चन नंबर 11. ओके. फॉर एन आइसोथर्मल एक्सपान्शन, आइसोथर्मल म्हटलं की डेल्टा टी काय असतो 0 आणि डेल्टा यू काय असतो 0. बरोबर आहे ना? फॉर एन आइसोथर्मल एक्सपान्शन ऑफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस from 1 dm cube to 4 dm cube at 27 degrees Celsius, the value of delta U. delta U ची व्हॅल्यू काय असणार आहे? 0. स्ट्रेट फॉरवर्ड. ओके. येस. आणि स्टेटमेंट मधून आपल्याला समजतं डायरेक्टली डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आहे? 0. आइसोथर्मल प्रोसेस आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. Which one of the following is not an endothermic reaction? आता endothermic means heat is absorbed. Correct. Heat is absorbed. What is exothermic? Heat is evolved. ठीक आहे. मग काय दिले? combustion of methane is not endothermic reaction. बरोबर आहे ना? ओके. मिथेन गॅसला जर बर्न केला तर हीट इव्हॉल्व होते. बरोबर आहे ना? ओके. CH4 पाहिलं आपण. O2 which forms CO2 plus H2 plus what? Heat. So this is exothermic reaction. किंवा त्यालाच डेल्टा एच इज इक्वल टू निगेटिव्ह लिहू शकता. बरोबर आहे ना? ओके. येस. बॅलन्सिंग करता येते तुम्हाला, नो डाऊट. ओके. दिस इज एक्सोथर्मिक रिएक्शन, नॉट एंडोथर्मिक रिएक्शन. क्लियर हे? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. इंटरनल एनर्जी अँड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी करेक्ट आहे. इन आइसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू इज इक्वल टू 0, हे सुद्धा करेक्ट आहे. इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन, दिस इज ऑल्सो करेक्ट. So option is what? D. 15. Question number 15. For which of the following equations will delta H be equal to delta U? परत delta H is equal to delta U कुठल्या इक्वेशन साठी आहे असं विचारलंय. ओके. जिथं डेल्टा Ng ची व्हॅल्यू 0 आहे ना, ओके, त्या इक्वेशन साठी डेल्टा H is equal to काय असणार आहे? डेल्टा U. कारण केमिकल रिएक्शन्स गिवन आहेत तुम्हाला. समजतंय हे? येस. मग चेक करा आता प्रत्येक इक्वेशन मध्ये. ऑप्शन इज बी. ऑप्शन बी मध्ये ओके डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू येतो. मग तुम्हाला काय करायचं? डेल्टा एनजी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जिथं डेल्टा एनजी ची व्हॅल्यू 0 आहे, येस, त्याच केस मध्ये फक्त डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार आहे? डेल्टा यू असणार आहे. अंडरस्टूड? एक्सरसाइज मध्ये या आता. लेवल फर्स्ट. एक्सरसाइज मध्ये लेवल First question, internal energy of substance or system is, yes, definitely it is a state function. कशावरती डिपेंड असणार आहे? इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम और करंट स्टेट ऑफ सिस्टम. अंडरस्टूड? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. If delta H is change in enthalpy and delta U the change in internal energy accompanying gaseous reaction, then ओके, गॅसेस रिएक्शन आहे त्याच्यासाठी ओके डेल्टा एच आणि डेल्टा यू या दोन्ही मधलं रिलेशन बरोबर आहे ना. ओके, काय असतं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. ओके, गॅसेस नंबर ऑफ मोल्स खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात तिथं. ठीक आहे. डेल्टा एन जी समजला पाहिजे तुम्हाला. ओके, ऑप्शन्स काय काय दिलेत बघा. त्या ऑप्शन्स वरनं आपल्याला काय करायचं आहे? आन्सर फाइंड आउट करायचं आहे.
डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू. ही कंडिशन कधी असते? डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू जर डेल्टा एन जी, बरोबर आहे ना, ओके, म्हणजे डेल्टा एन जी ओके इस काय आहे निगेटिव्ह असेल तर, डेल्टा एन जी काय निगेटिव्ह असेल तर, बरोबर आहे ना. ह्याचा अर्थ काय की नंबर ऑफ मोल्स ऑफ ओके N2 ओके जे लेस दॅन असतील N1 पेक्षा, सॉरी N2 मायनस N1, हा N2 लेस दॅन N1 पेक्षा असतील तर काय निगेटिव्ह व्हॅल्यू येणार आहे. मग चेक करा. Delta H is less than delta U only if the number of moles of product is greater than the number of moles of the reactant. This is wrong. काय असलं पाहिजे? मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट लेस असले पाहिजेत ॲज कम्पेअर टू दी नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट. तर डेल्टा एच इज लेस दॅन डेल्टा यू येणार आहे. ओके, विचार करावा लागेल बळानं. ओके, इथे पाठ करून जमणार नाही सगळ्या गोष्टी. आलं लक्षात? डेल्टा एन जी ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, इथं जर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल, लक्षात येते ना, ओके, तर डेल्टा एच कमी येणार आहे. लाईक दिस, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस, बरोबर आहे ना, डेल्टा एन जी ही व्हॅल्यू जर मायनस असेल, करेक्ट ना, त्याच्यामधनं मायनस करावं लागेल आपल्याला यू मधनं. येते का लक्षात हे? ओके, तर डेल्टा एच काय असणार आहे? यू पेक्षा कमी असणार आहे, कारण त्याच्यामधनं मायनस झाला ना. हा, अंडरस्टूड. Delta H is always greater than delta U. This is also wrong. Always greater असतो का? नाही. Delta H is less than delta U only if the number of moles of product is less than the number of moles of reactant. So this is the correct answer. Correct ना? Option C. Clear झालं हे? Yes. Very IMP. Question number 3 बघा. Question number 3. Okay. काय विचारलंय? Calculate the Q and W. Q कॅल्क्युलेट करायचा आहे आणि W कॅल्क्युलेट करायचा आहे. करेक्ट. फॉर दी ओके आयसोथर्मल रिव्हर्सिबल एक्सपान्शन साठी, म्हणजे याचा अर्थ W मॅक्स आहे तिथं. ओके, ऑफ 1 मोल, एन ची व्हॅल्यू दिली 1 मोल ऑफ आयडियल गॅस फ्रॉम इनिशियल प्रेशर ऑफ 1 बार, P1 1 बार दिलेला, ठीक आहे. इनिशियल प्रेशर 1 बार टू द फायनल प्रेशर 0.1 बार, P2 0.1 बार दिलेला. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर दिलेले 273 केल्विन. ओके, आणि खूप केअरफुली तुम्हाला स्टेटमेंट्स करायचे आहेत. आयसोथर्मल प्रोसेस आहे, बरोबर आहे ना. ओके, आयसोथर्मल प्रोसेस असेल तर डेल्टा यू काय असतो? 0 असतो, बरोबर आहे ना. ओके, आता आपल्याला कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस साठी W फाइंड आउट करण्यासाठी. W इज इक्वल टू, तो W मॅक्स असतो, लक्षात ठेवा. W लिहिलं तरी चालतो, -2.303 nRT log to the base 10, करेक्ट, P1 डिवायडेड बाय व्हॉट? P2, कारण प्रेशर दिलेलं आहे. येस, ठेवा व्हॅल्यूज. -2.303 n, ओके, n किती आहे? 1 आहे, बरोबर आहे का? ओके, येस, R किती घ्याल? डेफिनेटली ओके 8.314 इंटू टी किती दिलेला आहे? 273 इंटू लॉग टू द बेस 10, P1 किती आहे? 1 बार डिवायडेड बाय P2 किती आहे? 0.1. करेक्ट. मग करा कॅल्क्युलेशन. -2.303 इंटू 8.3 ओके S14 इंटू 273 इंटू log to the base 10 ओके yes 10 to the power -1 घेऊ शकता. वरती गेल्यानंतर किती होईल? 10. log 10 किती होणार आहे? 1. -2.303 इंटू 8.314 इंटू 273. करेक्ट. ह्याचं मल्टिप्लिकेशन करायचं, तुम्ही आपल्या अप्रॉक्सिमेट घेऊ शकता मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे ना. ओके, कारण काय आन्सर्स जे आहेत ओके त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. येते का लक्षात? एका ठिकाणी फक्त मायनस आणि प्लसचा डिफरन्स आहे, ओके, आणि खूप डिफरन्स आहे दोन आन्सर्स मध्ये. त्याच्यामुळे काय अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता, नो डाऊट, बरोबर आहे का? येस,
आन्सर काय येतं त्याचं बघा बरं. येस, इट कम्स आउट टू बी 5227 जूल. कशामध्ये असणार आहे? मायनस मध्ये, जूल मध्ये आहे. करेक्ट. किलो जूल मध्ये करण्यासाठी काय कराल? 10 टू द पॉवर मायनस न मल्टिप्लाय कराल, -3 न किलो जूल. हे झालं किलो जूल मध्ये. बरोबर आहे का? ओके. येस. त्यालाच आपण असं लिहू शकतो -5.227 लिहू शकतो का? आपल्याला 2 पर्यंतच दिलेले आहेत व्हॅल्यू. ओके, दिस इज किलो जूल. ओके, फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा यू काय असतो? 0. बरोबर आहे ना? ओके, सो डेल्टा यू इज इक्वल टू आपल्याला नोन आहे क्यू प्लस व्हॉट? डब्ल्यू. मग क्यू इज इक्वल टू काय येणार आहे? मायनस डब्ल्यू. ओके, ठेवा ती व्हॅल्यू, ही डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे. येस, मायनस ऑफ मायनस 5. ओके, 2 पर्यंतच घेतो कारण आन्सर मध्ये 2 पर्यंतच दिलेलं आहे आपल्याला. ओके, इट मीन्स इट इज अ 5.22 किलो जूल प्लस मध्ये. मग क्यू प्लस मध्ये आहे आणि डब्ल्यू काय आहे? मायनस मध्ये आहे. क्लिअर ना? ओके, मग आन्सर काय असणार आहे? ऑप्शन ए. ऑप्शन ए. क्लिअर. क्वेश्चन नंबर 5 बघा बळा ना. क्वेश्चन नंबर 5. ओके, a given mass of gas expands reversibly from the state A to state B. एक डायग्राम दिलेली तुम्हाला, खूप केअरफुली बघायचं आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे, असं नाही हार्ड नाही काही नाही. ठीक आहे, व्हॉल्यूम आणि प्रेशर फक्त थोडासा विचार करता आला पाहिजे. A टू ओके काय आहे? सिस्टीम स्टेट B आहे. A टू B. करेक्ट. फर्स्ट स्टेप आहे, सेकंड आहे and this one is third. ठीक है, फर्स्ट सेकंड एंड व्हाट दिस इज थर्ड. ठीक है ना? ओके. आता चेक करा, डब्ल्यू विचारले तुम्हाला नोन आहे की बाबा डब्ल्यू काय असणार आहे? ओके, इज एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व. ओके, मॅक्सिमम एरिया मॅक्सिमम वर्क. मॅक्सिमम एरिया is equal to maximum work. करेक्ट. एरिया अंडर द कर्व कुठे जास्त आहे? चेक करा. येस, त्या थर्ड केस मध्ये जास्त दिसतो तुम्हाला एरिया अंडर द कर्व, आहे का? येस, लेटर ऑन सेकंड and then थर्ड. ओके, थर्डचा एरिया जो आहे ओके तो असा आहे. सेकंडचा जो आहे तो हा एरिया आहे. करेक्ट ना? ओके, आणि थर्डचा जो आहे तो हा एरिया आहे. एरिया अंडर द कर्व. मॅक्सिमम कुठे असणार आहे? थर्ड मध्ये असणार आहे. आलं लक्षात हे? सो ऑप्शन इज व्हॉट? W3 ना. ओके, W1 is less than W2 is less than W according to the steps. Question number 6. Which one of the following statements is false? False statement विचारलेला आहे. Temperature is the state function. Correct आहे. Work is the state function. This is wrong. Work काय आहे? Work is path function. वर्क का है? पाथ फंक्शन. क्लियर. क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करा. व्हिडिओ पॉज करून आता ते सॉल्व करा बरं. लक्षात येते तुमच्या आता डेल्टा एच आणि डेल्टा यू या दोन्ही मधलं रिलेशन विचारले तुम्हाला. डेल्टा एच आणि डेल्टा यू फॉर केमिकल रिएक्शन. डेल्टा एच फॉर केमिकल रिएक्शन म्हटलं की हेच इक्वेशन यूज करायचं. डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी व्हॉट? आर टी. ठीक आहे ना? ओके, मग तुम्हाला डेल्टा एन जी चीच व्हॅल्यू महत्वाची असणार आहे. फर्स्ट केस मध्ये कार्बन सॉलिड स्टेट मध्ये स्टेट्स खूप महत्वाचे आहेत. प्लस O2 गॅस गिव्स व्हॉट? CO2 गॅस. बरोबर आहे ना? ओके, इथं 1 मोल आहे, इथं 1 मोल. डेल्टा एन जी काय असला? ओके, 0.
म्हणजे ह्या केस मध्ये डेल्टा एच इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा यू. करेक्ट. N2 plus thrice Q's twice NH3 gas. 2 minus 4 is equal to minus 2. Delta H is equal to delta U minus 2 RT. करेक्ट. थर्ड काय आहे, येस हे सॉल्व्ह करू शकता आता ह्या वेळेनं तुम्ही. येस फक्त गॅसेस मोल्स चेक करायचं, त्याचं ऑप्शन काय येतं, डी. ओके. नाउ द नेक्स्ट इज, येस आता हे पण सॉल्व्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 8 इझी आहे खूप. which of the following, which of the indicated relationship is correct for the, yes, following exothermic reaction carried out at constant pressure. ओके, कॉन्स्टंट प्रेशरला कॅरी आउट केलेली रिएक्शन आहे CO गॅस प्लस थ्राइस H2 गॅस which gives CH4. इथं 4 मोल्स आहेत, इथं 1 मोल आहे. इट मीन्स ओके डेल्टा Ng is equal to 1 minus 4 is equal to minus 3. Correct. So delta H is equal to delta U minus 3 RT. मायनस ठेवलं डेल्टा Ng च्या ठिकाणी. ओके, म्हणजे ह्याचा अर्थ काय की डेल्टा U मधनं ही व्हॅल्यू मायनस करायची तुम्हाला आता. करेक्ट ना. ओके येस. मग डेल्टा U मधनं ही जर व्हॅल्यू मायनस करत असेल तर डेल्टा H ची व्हॅल्यू काय असणार आहे, लेस असणार आहे. सो डेल्टा U इज ग्रेटर दॅन डेल्टा H. क्लियर. So option is what? Option B. Question number 9 same way ने solve करायचा आहे. Assume H reaction is carried out in an open container for which reaction delta H is equal to delta U. Solve करू शकताय. Yes, no doubt. 10 पण खूप इझी आहे. ओके, त्याचा सुद्धा ऑप्शन डी आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे तो. 11 बघा. क्वेश्चन नंबर 11. The internal energy change when system goes from state X to Y. ठीक आहे. X पासून ओके स्टेट कुठे चाललेली आहे, Y पर्यंत. ओके, तिथे 40 किलो जूल ओके हीट काय चाललेली आहे, 40 किलो जूल पर मोल हीट सांगितलेलं आहे. If system goes from okay X to Y by reversible path. ठीक है. If system goes from X to Y by reversible path and returns to X. reversible path okay इसनं काय जाते परत प्रोसेस जी आहे X to Y म्हणजे काय नंबर ऑफ स्टेप्स. रिव्हर्सिबल पाथ म्हणलं की काय नंबर ऑफ स्टेप्स मध्ये जाते, एका स्टेप मध्ये नाही. ओके, X to Y पर्यंत. ओके, एका स्टेप मध्ये जात नाही. अशा नंबर ऑफ स्टेप्स असू शकतात त्याच्यामध्ये. X2 ओके एस त्याच्यामध्ये A असेल, ओके एस B असेल, ओके C असेल स्टेप आणि त्याच्यानंतर काय Y. अशा नंबर ऑफ स्टेप्स न जाते रिएक्शन X to Y. त्याच्यानंतर काय म्हणलंय, what would be the net change in if system goes from X to Y by reversible path and returns to state X by irreversible path. परत काय ओके एस X to Y कुठे जाते, रिव्हर्सिबल पाथ. ओके, आणि Y to X कुठे येते, इरिव्हर्सिबल पाथ नाही येते. करेक्ट ना. ओके, व्हॉट वुड बी नेट चेंज इन इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी मध्ये कुठला चेंज आहे असं म्हणलंय. मला सांगा. ओके, ही प्रोसेस कुठली आहे, सायक्लिक प्रोसेस आहे. सायक्लिक प्रोसेस बरोबर आहे का. ओके, आणि जर का सायक्लिक प्रोसेस असेल ओके तर इंटरनल एनर्जी आणि एन्थॅल्पी दोन्ही काय असतात, डेल्टा H पण 0 असतो या केस मध्ये, डेल्टा U पण 0 असतो. करेक्ट ना. ओके, म्हणजे कुठल्याही पाथ न जाऊ द्या प्रोसेस. समजते. इंटरनल एनर्जी जी आहे ती चेंज होते का, नाही होणार. कारण काय प्रोसेस जी आहे Y टू रिटर्न व्हायला लागली कुठं, X ला. त्याच्यामुळे इंटरनल एनर्जी विल रिमेन्स कॉन्स्टंट. आलं लक्षात. इट मीन्स इट इज अ 0. सायक्लिक प्रोसेस आहे का,
तुम्हाला काय सांगितलंय, x to y म्हणले, y to x म्हणले. That is the cyclic process. Question number 12. Question number what? 12. काय सांगाल इथं? फॉर द रिॲक्शन सॉल्व कराल ना, आता हा सुद्धा सॉल्व कराल तुम्ही. काय दिलेलं आहे, PCl5, ओके, गॅस दिलेला आहे, PCl3, इट इज अगेन गॅस, प्लस Cl2, ओके, गॅस. डेल्टा Ng काय येणार आहे, इथे 2 मोल्स आहेत, 2 minus 1 is equal to 1. It means delta H is equal to delta U plus delta N ची व्हॅल्यू 1 आहे, RT. मग ही व्हॅल्यू तुम्हाला डेल्टा U मध्ये ऍड करावं लागेल. ओके, मग डेल्टा H ची व्हॅल्यू काय होईल, डेल्टा U मध्ये एवढी व्हॅल्यू ऍड केल्यानंतर डेल्टा H इज ग्रेटर दॅन डेल्टा U. दिस इज द आन्सर. करेक्ट. क्वेश्चन नंबर 13 विचारले काय, कन्सिडर द फॉलोइंग केमिकल चेंजेस. वर्क इज डन बाय द सिस्टीम इन द केस ऑफ. वर्क इज डन बाय द सिस्टीम म्हणलंय. वर्क is done by the system. हे कधी होतं, जर एक्सपान्शन होत असेल तर. ठीक आहे ना. ओके, एक्सपान्शन होत असेल बघा. ओके, सिस्टीम पिस्टन वरती वर्क कधी करू शकते, तिथे पिस्टन असला पाहिजे ना. वर्क इज डन बाय द सिस्टीम म्हणण्यासाठी ओके आपल्याला गॅसेस कन्सिडर करावं लागेल ही गॅसेस रिएक्शन म्हणून. करेक्ट ना. ठीक आहे. मग प्रेशर ऑफ गॅस काय असला पाहिजे, हायर, म्हणजे एक्सपांड होत असला पाहिजे गॅस, तर सिस्टीम वर्क करू शकते. आणि जर का एक्सटर्नल प्रेशर ना तुम्ही कॉम्प्रेस करत असाल तर सिस्टीम वरती वर्क व्हायला लागलं. करेक्ट ना. ओके, सो गॅसेस मॉलिक्यूल जर इन्क्रीज होत असतील, गॅस जर इन्क्रीज होत असेल, ओके, तरच तिथं सिस्टीम वर्क करत असणार आहे. म्हणजे एक्सपान्शन प्रोसेस असली पाहिजे, त्या केसमध्ये सिस्टीम वर्क करत असेल. ठीक आहे. मग डेल्टा Ng काय असला पाहिजे ह्या केसमध्ये, डेल्टा Ng इज इक्वल टू पॉझिटिव्ह. बरोबर आहे का. डेल्टा Ng पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली सिस्टीम वर्क करणार आहे ऑन दी सराउंडिंग. समजते का. ओके, किंवा व्हॉल्यूम इन्क्रीज झालं पाहिजे, V2 ग्रेटर दॅन V1 असला पाहिजे. ओके, गॅसेस नंबर ऑफ मोल्स N2 ग्रेटर दॅन N1 असले पाहिजे. समजलं का. ओके, चेक करूया आपण. काय काय दिलेली आहे रिएक्शन बघा. कॅल्शियम कार्बाइड सॉलिड स्टेट मध्ये आहे, which forms calcium hydroxide which is solid again plus C2H2 gas. आता बघा इथे गॅसेस मॉलिक्युल्स वाढले, बरोबर आहे ना. रिएक्टंट मध्ये कुठे गॅस मॉलिक्युल्स आहेत का, याचा अर्थ N2 minus N1, ओके, काय होणार आहे 1 minus 0. करेक्ट, म्हणजे ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. समजलं. ओके, म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये गॅस प्रोड्यूस व्हायला लागला. समजून घ्या, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे ना. ओके, येस, इथं गॅस C2H2 जो गॅस आहे तो प्रोड्यूस व्हायला लागला, आणि प्रोड्यूस होत असेल तर डेफिनेटली इट वर्क्स ऑन दी येस पिस्टन. आलं लक्षात. प्रेशर वाढायला लागतो गॅसचा ड्यू टू फॉर्मेशन ऑफ C2H2. दुसरा कुठला आहे बघा इक्वेशन, ट्वाइस SO2 प्लस गॅस आहे, ठीक आहे, प्लस O2 गॅस which gives twice SO3 गॅस. आता इथं 2 मोल्स बघा, कॉम्प्रेशन झाले की एक्सपान्शन झालं. इथं किती मोल्स आहेत बघा, 3 मोल्स आहेत गॅस मॉलिक्युल्स, आणि इथं किती आहेत, 2 मोल्स आहेत. इट मीन्स कॉम्प्रेशन. इथं काय झालंय, एक्सपान्शन. एक्सपान्शन होत असेल तरच सिस्टीम वर्क करते, अदरवाइज काय, एस कॉम्प्रेशन होत असेल तर काय, वर्क इज डन ऑन दी सिस्टीम म्हणू शकता. इथं ऑन दी सिस्टीम असणार आहे. वर्क इज डन ऑन दी सिस्टीम. आर यू गेटिंग. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड बघा, ट्वाइस Fe solid plus thrice H2O, okay, yes, what gas, thrice H2O gas दिलेला आहे. It means
ते गॅसेस मॉलिक्युल्स आहेत लक्षात ठेवा. ठीक आहे. Fe2O3 ओके सॉलिड प्लस इथं 3 मॉलिक्युल्स आहेत गॅसचे, इथं सुद्धा काय आहेत 3 मॉलिक्युल्स. ओके मग तिथं मोल्स कन्सिडर करा. 3 मोल्स आहेत. N1 3 आहे, N2 ओके 3 आहे, डेल्टा N काय होतो 0. बरोबर आहे ना. ओके येस. याचा अर्थ काय, देर इज नो चेंज इन ओके येस नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स मध्ये कुठला चेंज नाही. N1 इज इक्वल टू काय असणार आहे, N2 असणार आहे ह्या केसमध्ये. मग N1 इज इक्वल टू N2 असेल ओके तर ह्या केसमध्ये वर्क डन काय असणार आहे 0. W इज इक्वल टू 0 कारण फॉर्म्युला नोन आहे W इज इक्वल टू मायनस डेल्टा NC RT. ही व्हॅल्यू काय झाली 0 झाली. समजलं. ओके वर्क डन बाय द सिस्टीम कधी, वर्क डन ऑन द सिस्टीम कधी. ओके तर हे तुम्हाला नोन असलं पाहिजे. ओके तुम्ही N1 आणि N2 च्या फॉर्म्युल्यावरनं सांगू शकताय. ठीक आहे ना. W जर ओके निगेटिव्ह येत असेल तर वर्क डन बाय द सिस्टीम. W इज इक्वल टू पॉझिटिव्ह येत असेल तर वर्क डन ऑन द सिस्टीम. W इज इक्वल टू 0 येत असेल तर नो वर्क डन. समजलं ना. ओके मग हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करू शकताय, वर्क डन बाय द सिस्टीम, वर्क डन ऑन द सिस्टीम, वर्क डन 0 हे फाइंड आउट करू शकताय. आलं लक्षात आहे. मग W ची व्हॅल्यू काय आहे ते महत्वाचं आहे. एक्सपान्शन होत असेल तर वर्क डन बाय द सिस्टीम, कॉम्प्रेशन होत असेल तर वर्क डन ऑन द सिस्टीम. मग हे गॅसेस मोल्स वरनं पण समजतं तुम्हाला. गॅसेस मोल्स जर प्रोडक्ट मध्ये कमी असतील ओके तर काय कॉम्प्रेशन, गॅसेस मोल प्रोडक्ट मध्ये जास्त असतील तर काय एक्सपान्शन. क्लिअर. हे असं स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन त्याचं सी आहे. ठीक आहे. ओनली 1 त्याच्यामध्येच फक्त एक्सपान्शन होतं. 14 मध्ये बघा, मिक्सचर ऑफ 2 moles ऑफ कार्बन मोनॉक्साइड अँड 1 mole ऑफ ऑक्सिजन. 2 मोल कार्बन मोनॉक्साइड म्हणलंय ओके आणि 1 मोल काय सांगितलंय ऑक्सिजन सांगितलंय. 1 mole oxygen in a closed vessel is ignited to convert carbon monoxide to carbon dioxide. करेक्ट. किती फॉर्म होतील ट्वाइस. gas. If delta H is the enthalpy change and U is the change in internal energy then. आता हे समजते तुम्हाला. इथं 3 moles आहेत, इथं 2 moles आहेत. इट मीन्स डेल्टा Ng काय होणार आहे yes 2 minus 3 is equal to minus 1. So delta H is equal to delta U plus delta Ng what RT. Correct. Minus RT. This is the relation. RT minus केलं delta U मधनं ओके तर delta H ची व्हॅल्यू लेस होईल as compared to delta U. Clear. Next one, question number 15 बघा. Question number 15. If W1, W2, W3 ओके परत मागास अशा टाइपचा क्वेश्चन पाहिला आपण. W1 काय दिलेलं आहे, W1, W2, W3 आणि W4. Ideal gas are magnitude of work done in isothermal, adiabatic, isobaric and isochoric reversible expansion processes. ओके W1 कोणासाठी दिला, आयसोथर्मल साठी, आयसोथर्मल. W2 कशासाठी, adiabatic साठी. W3 आयसोबारिक साठी आणि W4 ओके कोणासाठी आहे, आयसोकोरिक साठी. बरोबर आहे ना. ओके असा एक ग्राफ स्टडी केला आपण. प्रेशर, व्हॉल्यूम, आयसोबार, आयसोकोर, आयसोथर्म आणि दिस इज adiabatic. बरोबर आहे ना. ओके आयसोथर्म साठी इथं W1 आहे. ठीक आहे. adiabatic साठी ओके W किती आहे 2 आहे. त्याच्यानंतर आयसोबारिक साठी कोण आहे, आयसोबारिक कोण, प्रेशर कॉन्स्टंट म्हणल्यानंतर ओके येस ही झाली आयसोबारिक. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. हा काय असणार आहे W3
अँड आयसोकोरिक W4. करेक्ट. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, एरिया अंडर दी कर्व फाइंड आउट करायचं. एरिया अंडर दी कर्व हे झालं ना अगोदर. एरिया अंडर दी कर्व इज इक्वल टू काय असणार आहे, वर्क डन. वर्क डन. जिथं मोर एरिया असेल ओके तिथं मोर वर्क. आता चेक करा मग ह्या केस मध्ये ओके वर्क डन तुम्हाला हायर दिसेल. म्हणजे ही प्रोसेस कुठली आहे, आयसोबारिक प्रोसेस आहे, W3. दिसतो का असा कर, ठीक आहे ना. ओके ह्या केस मध्ये किती असणार आहे वर्क डन बघा, ह्याच्यापेक्षा कमी असेल ना आता. करेक्ट. हे कोणासाठी, W3 साठी. हे कोणासाठी, W1 साठी. ठीक आहे. येस. W2 काय आहे, आयडियाबॅटिक. ठीक आहे. त्याच्यापेक्षा कर्व कसा असं थोडंसं खाली आहे. W1 पेक्षा हा W2 कुठं आहे, खाली आहे. बरोबर ना. ओके. आणि दिस इज W4. दर इज नो ओके इज एरिया अंडर दी कर्व. आहे का तो एरिया अंडर दी कर्व, W4. सगळ्यात वर्क डन कोणाचं जास्त असणार आहे, W3 चं. W3 इज ग्रेटर दॅन W1 इज ग्रेटर दॅन W2 इज ग्रेटर दॅन W4. दिस इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. मग एरिया अंडर दी कर्व चेक करायचा असं. इथे एरिया जास्त आहे, त्याच्यानंतर ह्या ओके W1 साठी एरिया कमी आहे, W2 साठी एरिया कमी आहे आणि W4 साठी एरियाच नाहीये. दिसतो का एरिया तुम्हाला इथं, खूप कमी होऊ शकता त्याला तुम्ही. आलं लक्षात, निग्लिजिबल. अंडरस्टूड. हे होतं रिगार्डिंग ओके यस क्वेश्चन नंबर 15. नेक्स्ट वन. चेक करा क्वेश्चन नंबर ओके 16. The enthalpy change for the reaction does not depend upon the. आता मला सांगा, थर्मोडायनामिक्स मध्ये आपण रिएक्शन मेकॅनिझम स्टडी करतो का, नाही. रिएक्शन मेकॅनिझम स्टडी करत नाही. रिएक्शन मेकॅनिझम मध्ये काय असतो, इंटरमिडिएट. सो इंटरमिडिएट वरती एंथॅल्पी डिपेंड असणार आहे का, नाही. एंथॅल्पी कशावरती डिपेंड आहे, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरती. म्हणजेच काय, एंथॅल्पी इज द डिफरन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल स्टेट्स. करेक्ट. ठीक आहे. मध्ये पाथ वरती डिपेंड नाहीये, त्याच्यामुळे इंटरमिडिएटचा प्रश्नच नाहीये इथं. सो ऑप्शन सी 16 साठी. 17. फॉर adiabatic expansion of a real gas. आता adiabatic expansion Q is equal to काय असतो, 0. ठीक आहे. मग QP is equal to काय लिहिले आपण, डेल्टा H लिहिले. मग डेल्टा H सुद्धा काय झाला पाहिजे, 0. क्लियर. 18. 1 mole of non-ideal gas undergoes a change of state from. आता दोन स्टेट्स दिलेले आहेत, स्टेट फर्स्ट आणि काय, स्टेट सेकंड. खूप केअरफुली बघा, IMP प्रॉब्लेम आहे. स्टेट फर्स्ट आणि स्टेट सेकंड दिलेली आहे, त्याच्यामध्ये P1 V1 आणि काय T1 दिलेला आहे. आणि इथं P2 V2 आणि काय T2 दिलेलं आहे. आपण कन्सिडर केलं हे P1 V1 T2. ठीक आहे. इथं काय 1 ऍटमॉस्फिअर. ठीक आहे. व्हॉल्यूम आहे 3 लिटर आहे का, येस. आणि टेम्परेचर आहे 200 केल्विन. इथं P2 आहे 4 ऍटमॉस्फिअर. करेक्ट. V2 आहे एस व्हॉट, V2 इज हाऊ मच, 5 लिटर. आणि T2 आहे 250 केल्विन. 250 केल्विन. आलं लक्षात. चेंज इन इंटरनल एनर्जी 40 liter okay atmosphere. The change in enthalpy of the process in liter atmosphere is. त्यासाठी डेल्टा U किती दिलाय, 40 लिटर एटमॉस्फिअर. ओके. विचारले काय तुम्हाला, चेंज इन एंथॅल्पी विचारले, म्हणजे डेल्टा H विचारलेला. कसं फाइंड आउट करणार आता, दोन स्टेट वेगवेगळे आहेत. प्रेशर कॉन्स्टंट आहे का या केस मध्ये, आता नाही. प्रेशर इज नॉट कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट नसेल ओके तर बघा इकडे लक्ष द्या.
डेल्टा एच इज इक्वल टू काय लिहितो आपण, डेल्टा यू प्लस, आता केमिकल रिएक्शन साठी दिलेली नाहीये ती, जनरल दिली तुम्हाला इथं आता, करेक्ट ना. डेल्टा एच डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही असं लिहितो आपण, करेक्ट ना. व्हॉल्यूम मध्ये चेंज असेल तर आपण डेल्टा व्ही लिहितो, प्रेशर कॉन्स्टंट असेल तर पी लिहितो. हिअर प्रेशर काय आहे, प्रेशर इज कॉन्स्टंट. ह्या इक्वेशन मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, पण इथं प्रेशर कॉन्स्टंट आहे का, नाही. इथं किती आहे, 1 एटमॉस्फिअर, इथे किती आहे, 4 एटमॉस्फिअर. सो प्रेशर चेंज्ड. ओके, मग इक्वेशनला कन्वर्ट करावं लागेल आपल्याला कशामध्ये, एस डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा ओके यू प्लस डेल्टा, प्रेशर मध्ये पण चेंज आहे, व्हॉल्यूम मध्ये पण चेंज आहे का, येस दोन्ही मध्ये चेंज आहे, म्हणून काय केलं मी, दोन्हीला डेल्टा लिहिलं, डेल्टा ओके पी इंटू व्ही, करेक्ट. ठीक आहे. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस असं लिहू शकतो आपण, P2 V2 मायनस P1 V1, बरोबर आहे ना. ओके, येस डेल्टा PV म्हणजेच काय असणार आहे, डेल्टा PV इज इक्वल टू काय असणार आहे, P2 V2 मायनस ओके येस P1 V1, करेक्ट. ठेवा व्हॅल्यूज आता. सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू आहे 40 आहे का, येस. मग ठेवून द्या व्हॅल्यू सगळ्या, 40 प्लस P2 V2, P2 किती आहे 4 इंटू P2 किती आहे 5 मायनस P1 1 इंटू 3, ठीक आहे. यस, करा कॅल्क्युलेशन. 40 प्लस हे किती होईल 20 मायनस 3, 40 केस प्लस 70 57, दिस इज द आन्सर. समजलं का हे, ओके. प्रेशर जर कॉन्स्टंट नसेल, आता बघा इथे तुम्हाला सहज सहज दिसते की बाबा ह्या दोन्ही केस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट नाहीये, ओके. मग म्हणून काय केलं आपण, ह्या इक्वेशनला चेंज करून घेतलं. ओके, हा जो डेल्टा आहे तो फक्त व्हॉल्यूमला दिला होता, ओके, हा प्रेशरला पण देऊन घेतला इथं आपण, आणि त्या दोन्ही मध्ये चेंज काय, P2 V2 मायनस P1 V1 घेतला. अंडरस्टूड हाऊ टू सॉल्व दिस प्रॉब्लेम, व्हेरी इंपॉर्टंट प्रॉब्लेम. क्लियर. क्वेश्चन नंबर 19. If W is amount of work done by the system, ठीक आहे ना. बाय दी सिस्टीम म्हटलं की काय, W काय असणार सांगा बरं, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. वर्क डन बाय दी सिस्टीम, ओके. त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय, अँड Q इज अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू दी सिस्टीम. पुढे आयडेंटिफाय द टाइप ऑफ सिस्टीम, ओके. W काय आहे, अमाऊंट ऑफ वर्क डन, बरोबर आहे ना. ओके, म्हणजे डेफिनेटली क्लोज सिस्टीम असणार आहे, वर्क डन, ओके. कधी होतं, पिस्टन असेल तर तिथं, करेक्ट ना. ठीक आहे. आणि दुसरं काय, हीट इज सप्लाइड टू दी सिस्टीम, म्हणजे काय, सिस्टीम मध्ये ओके हीट, एकतर काय इथं पिस्टन आहे म्हणजे ही क्लोज सिस्टीम झाली, कारण वर्क डन कधी होणार आहे, इथं पिस्टन असेल तरच. ओपन सिस्टीम असेल तर वर्क होणार आहे का, येस. अशी ओपन सिस्टीम असेल तर काय, इज देअर एनी वर्क, नो. गॅसेस मॉलिक्युल्स विल ओके येस लिबरेट इनटू द एटमॉस्फिअर डायरेक्टली, येते लक्षात. ठीक आहे. मग इथं सिस्टीम वरती वर्क व्हायला, सॉरी ह्या काय म्हणू शकता तुम्ही, पिस्टन वरती वर्क व्हायला लागलं, म्हणजे सराउंडिंग वरती वर्क व्हायला लागलं, म्हणून W निगेटिव्ह असणार आहे. हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम, ह्याचा अर्थ काय, सिस्टीम आयसोलेटेड किंवा इन्सुलेटेड आहे का, नाही. हीट सिस्टीम मध्ये एंटर व्हायला लागली, याचा अर्थ ओके सिस्टीम क्लोज्ड आहे फक्त, दिस इज क्लोज्ड सिस्टीम, नॉट ओपन, नॉट आयसोलेटेड also, correct ना. so option is what, B. question number 20. for the reaction N2 plus, हे करू शकता आता, नो डाऊट, ही सांगायची गरज नाही आता तुम्हाला, हा गॅसच असतो, which forms डेल्टा H विचारलंय,
करेक्ट. इथं 4 मोल्स आहेत, इथं 2 मोल्स आहेत, म्हणजेच काय डेल्टा एन 2 minus 4 is equal to what? Minus. So delta NH is equal to delta U plus delta NG what RT. काय असेल डेल्टा H minus 2 RT. समजलं हे? Okay. आता पुढचे जेवढे सॉल्व होतील ओके तेवढे सॉल्व करा. 25 तुम्हाला सॉल्व होईल इझिली, बरोबर आहे ना? ओके, एक ग्राफ दिलेला आहे आणि विचारले काय बाबा, ओके ए टू बी काय आहे विचारले, तर डेफिनेटली आयसोकोरिक आहे ए टू बी. 25 साठी. 26 साठी आता चेंज इन इंटरनल एनर्जी विचारलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? काय म्हणलंय 26 मध्ये, अ गॅस प्लेस्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शनलेस पिस्टन एक्सपांड्स अगेंस्ट अ कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर of 1 atmosphere from a volume of 5 liter to 10 liter by absorbing 400 joule heat. The change in internal energy is. मग अगोदर तुम्हाला W फाइंड आउट करावं लागेल. ओके, W फाइंड आउट केला की तुम्हाला U फाइंड आउट करता येतो, करेक्ट ना? ओके, कारण काय येस 400 जूल हीट दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करणार अगोदर, येस W इज इक्वल टू ओके एक्सटर्नल प्रेशर दिले ना तुम्हाला, ओके मायनस पी एक्सटर्नल, ओके V2 मायनस V1 यूज करणार आणि त्याच्यानंतर डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. करेक्ट. हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम म्हणलं की पॉझिटिव्ह घ्यायचं Q आणि हीट रिलीज्ड बाय द सिस्टीम म्हणलं की निगेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे ना? ओके, हे सॉल्व्ह कराल तुम्ही, नो डाऊट. 27 मध्ये करेक्ट figure representing isothermal and adiabatic expansions of an ideal gas from the particular initial state. Isothermal आणि adiabatic तुम्हाला नोन आहे ग्राफ कसा असतो, करेक्ट ना? आयसोथर्मल साठी आणि adiabatic साठी हा असा ग्राफ असतो, बरोबर आहे ना? ओके, हा आयसोथर्मल साठी, हा adiabatic साठी. 28 adiabatic expansion of an ideal gas accompanied by decrease in internal energy. adiabatic expansion म्हणलंय ना, इंटरनल एनर्जी काय होते, डिक्रीज होते एक्सपान्शन झालं की, करेक्ट. ठीक आहे, आता हे काय सॉल्व होणार नाहीत पुढं, नेक्स्ट ओके टॉपिक वरनं तुम्हाला सॉल्व होतील ही आता, म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये. ओके, आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.